जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. साप्ताहिक जनमंगलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या समस्त श्रोतवर्गांच्या हृदयस्थ परमेश्वराला सादर प्रणाम. आज 3 तारीख आणि आज दोन विशेष दिन विशेष मध्ये आज दोन महत्वाचे दिवस. आजचा दिवस महत्वाचा आहे. तर पहिला आहे की सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या शैक्षणिक म्हणजे महिला शिक्षकामधली प्रथम शिक्षिका आहे. या शिक्षिकेने सगळ्या महिलांना त्यावेळेच्या ज्या अशिक्षित होत्या त्यांना जवळ केलं आहे आणि आपल्या पतीच्या सहकार्याने त्यांनी हे मोठं काम केलेलं आहे. जे प्रौढ शिक्षण पद्धती इथपासून सुरू झालेली आहे. खरं पाहिलं तर शिक्षकीपेक्षा खूपच सुंदर आहे. शिक्षकामध्ये अगदी लहानपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या मध्ये मिसळता येतं. त्यामध्येच त्यांना शिकवता येतं. त्यांच्यासारखं होता येतं. आता मुलांना शिकवायचं म्हणजे त्यांच्यासारखं प्रसन्न आपलंही मन होऊन जातं. तरुण मुलांना शिकवायचं तर तारुण्यात ज्यांनी पदार्पण केलेले आहे ते असे उत्साहाने सळसळत असतात. नवनवीन कल्पना असतात त्यांच्यावर. आपलं मन, शरीर जरी थकलं तरी मन उत्साहित राहतं आणि मन उत्साहित असलेला तो मनुष्य तरुण नसतो, कायम तरुण असतो. त्याच्यामध्ये ताकद ती आपोआपच येतो किंवा ती ताकद त्याची नसेल तर निदान त्याची संकल्पना तरी बाकीची लोकं वापरत असतात आणि वाढवत असतात पुढे. ती तयार करण्यामागे त्यांचा हेतू असतो. मग ही अशी हे शिक्षक कसे आहे, वृद्धांना शिकवायचं तर वृद्ध आणि बालांमध्ये काहीच फरक नाही. त्यांच्यासारखेच हट्टी असतात आणि त्यांच्यासारखेच लवकरच आत्मसात करणारे देखील असतात. त्यांना एकदा फक्त त्यांचा हट्ट घालवून त्यांना शिकवलं, की त्याप्रमाणे ते वागायला लागतात. असा हा शिक्षकी पेशा खूप उत्तम आहे आणि सावित्रीबाई फुलेंनी हा शिक्षकी पेशा म्हणजे पहिली महिला झाली आणि त्या स्त्रीनी आपल्या बाकीच्या स्त्रियांना सुशिक्षित करण्याचं किंवा शिक्षण द्यायचं काम केलेलं आहे. त्याआधी जमाता सुद्धा होता. पण मधला जो काळ होता, त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण मिळत नसे. नाहीतर आधीच्या आपल्या स्त्रिया करतच होत्या. त्यांना शिक्षण येत होतं, त्यांना तलवारबाजी येत होती, त्यांना घोड्यावर बसता येत होतं, त्यांना शस्त्र चालवता येत होतं. त्यांना उत्तम आपण बघितलं समर्थांच्या ग्रंथामध्ये, की उत्तम वाचत होत्या, ग्रंथ वाचत होत्या, ग्रंथ लिखाण सुद्धा करत होत्या. पण मधला काळ जसा होता, की त्यावेळेला स्त्रीला एक प्रकारे दडपून टाकलं होतं आणि त्यामुळे तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. हा शिक्षणाचा अधिकार सावित्रीबाई फुलेंनी दिला आणि या सावित्रीबाई फुलेंना आज आपण त्यासाठी नमन करूया. यांच्यावरनं आपण यांना सन्मान म्हणून पुणे विद्यापीठाचं नाव सुद्धा सावित्रीबाई फुले विद्यापीठ ठेवलेलं आहे. तर अशा थोर स्त्रीला वंदन करूया. आज आहे आणखी एक त्यांच्याच निमित्ताने आज महिला मुक्ती दिन आहे. महिला मुक्ती दिनाच्या सगळ्या समस्त महिला वर्गांना तुम्ही वंदन करते आणि त्यांना अभिनंदन करते. आज महिला मुक्ती दिन आहे. हार्दिक शुभेच्छा देते. आता हा महिला मुक्ती दिन. खरं मुक्ती म्हणजे खरंच आपण आपण ज्या मुक्तीसाठी म्हणतो, मुक्ती हा विषयच गहन आहे. आणि आम्ही मुक्ती कशासाठी म्हणतो? आम्ही मुक्ती स्वातंत्र्यासाठी म्हणतो. आता स्वातंत्र्य म्हणजे मग कशाचं स्वातंत्र्य? तर मग मुक्ती ही कशासाठी हवी? शिक्षणासाठी हवी. मुक्ती स्वतंत्र विचारांसाठी हवी. लिखाणासाठी हवी. आपल्या स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी हवी. मुक्ती ही या पद्धतीने असली पाहिजे. स्वतंत्र व्हायचंय म्हणजे माझं जे तंत्र आहे, जे माझं स्वतःचं जे तंत्र आहे, ते मी कुटुंबाच्या शिस्तीसाठी, कुटुंबाच्या संरक्षणासाठी, कुटुंबाच्या उन्नतीसाठी वापरायचं आहे आणि त्याशिवाय आपल्यामध्ये ताकद असताना, शक्ती असताना आपलं हे तंत्र आहे, हे समाजासाठी सुद्धा विकसित करायचं आहे. समाजाला एक प्रकारचं आपण देणं देतो, त्यासाठी हे स्वातंत्र्य आहे, त्यासाठी ही मुक्ती आहे. नाहीतर आपण बघितलंय कितीतरी स्त्री आहे, मग त्या ह्या मंदिरात आम्हाला शिरकावू द्या, त्या मंदिरात शिरकावू म्हणून एवढ्यासाठी क्षुल्लक करण्यासाठी भांडतात आहे. देव नाही देव्हाऱ्यात, देव सगळीकडेच आहे. असा सगळीकडे असलेला देव त्या मंदिरासाठी जाऊन धडपड करण्यापेक्षा काहीतरी समाजभिमुख काम करण्यासाठी जर तो वेळ लावला
किंवा ती शक्ती लावली तर ते उत्तम होईल आणि ते खऱ्या अर्थाने मुक्तीचं लक्षण आहे. आपण बघितलं की आपापल्या अभिव्यक्ती आपली वाढवून कितीतरी स्त्रियांनी आपलं उन्नती करून घेतलेली आणि समाजाला देणं दिलेलं आहे. अशा लोकांचा आदर्श ठेवूया ना आपण. आपल्या महिला मुक्ती दिनाच्या निमित्ताने या स्त्रियांचा आदर ठेवूया. आपण बघितलं की बनारसीबाई अगदी अशिक्षित महिला होती आणि ही इंग्लंडला गेली आणि पुरणपोळी तिने तिथे करून खाऊ घातली. आता पुरणपोळीवाल्याच बनारसीबाई म्हणून त्यांना ओळखायला लागले. इतकं त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र वाढवलेलं आहे. आपण बघितलं जिजामाता, एखादा शिवाजी महाराज त्यांनी निर्माण केला. शिवाजींसारखा रत्न आता निर्माण केला आणि आदर्श पुरुष हा एकमेव सध्या आहे. आपण जेव्हा आदर्शाचं उदाहरण द्यायचं ठरवलं, तेव्हा शिवाजी महाराज आपल्यासमोर डोळ्यासमोर राहतात. मग ताराबाई, राजारामांची पत्नी, त्यांच्यानंतरचं पूर्ण राज्य तिने सांभाळलेलं आहे. अहिल्याबाई होळकर आपल्या पतीनंतर एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं आणि त्या साम्राज्य निर्माण करताना समाजोपयोग किती कामं केले, देवधर्माची किती कामं केली. सगळ्या नद्यांना घाट बांधावे कोणी, तर ते अहिल्याबाई होळकरांनी. इतके सुंदर घाट बांधलेले आहे. माहेश्वरमध्ये ते पाहण्यासारखं आहे. माहेश्वर इतकं सुंदर ठिकाण आहे. ते राजधानीचं ठिकाण होतं त्या ठिकाणी. तर अहिल्या होळकर यांचा आपण आदर्श घेऊ शकतो. आपण कल्पना चावलाचा आदर्श घेऊ शकतो, जी अंतराळामध्ये गेलेली आहे. तिचा आदर्श ठेवूया आपण. मुक्ती म्हणजे हीच आहे हो. जी आपल्यामधून आपली अभिव्यक्ती वाढवायची आणि मुक्त व्हायचं आणि आपल्या त्या अभिव्यक्तीला मुक्त करायचं आणि भरारी मारायची. कल्पना चावलाने अशीच भरारी मारलेली आहे. लताबाई मंगेशकर, लता दीदी मंगेशकर आपल्या गाण्यामधून, गळ्यामधून त्यांनी इतकं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. वागणं किती शालीन, 2 खांद्यावर पदर घेऊन आणि त्यांनी इतकं आयुष्यभर ते गाण्याचं व्रत चालवलेलं आहे. हे आम्हाला काय आहे, आदरणीय आहे, वंदनीय आहे. अशाच म्हणाव्या तर वंदनीबाई मावशी केळकर यांनी स्त्रीमुक्ती केलेली आहे. घराघरातल्या स्त्रियांना बाहेर काढलं. स्वतःची स्वातंत्र्य अभिव्यक्ती त्यांना सांगितली, की तू अशी उत्तम आहेस आणि तू इतकी हे काम करू शकतेस. ही जी जाणीव करून देणे आहे, ही सुद्धा त्या स्वतंत्र अभिव्यक्तीचं एक रूप आहे. मग केळकर मावशींनी सुद्धा आपल्यासाठी हेच केलेलं आहे. असा आदर्श आपल्याला अशांचा ठेवायचा आहे. पी.टी. उषांनी आपल्या खेळाडूमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. ही पी.टी. उषा हिचा आदर ठेवा. म्हणजे आदरच ठेवायचा आहे किंवा हिचा आदर्शच ठेवायचा आहे, तो अशा लोकांचा ठेवा, की विनाकारण आपले काहीतरी मला स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे मी काय घालणार, मी काय कपडे घालणार याच्यासाठी फुटकळ गोष्टींसाठी आपला वेळ वाया घालवू नका. आपल्या घालण्यामधून स्त्री ही उत्तम कपडे घातले तर उत्तम दिसते, हे माझं व्यक्तिशः मत आहे. तिने जर अंगभर कपडे घातले तर ती उत्तम दिसते आणि ती तशी दिसावी असं सगळ्यांनाही वाटतं. पण फक्त माझं स्वातंत्र्य, माझी स्वतःची काहीतरी माझं तंत्र आहे, मला माझं स्वतःचं मत आहे, असं म्हणून काहीतरी असे अंग दिसणारे कपडे घालणं हा सुद्धा एक प्रकारे फुटकळ विचार आहे. हा स्वतःचा प्रत्येकाचा स्वतंत्र विषय आणि हा विषयही मोठा आहे. हा आपल्याला इथे घ्यायचा नाही. पण मुक्तीमध्ये हा येत नाही. आपल्या या एवढं मला निश्चित वाटतं, की मुक्तीमध्ये अशा कपडे मी काय कोणते घालावे, म्हणजे काय करावे, मी विचार कसा करावा, ही मुक्तीमध्ये येतं. मी विचार हा स्वतंत्र केला पाहिजे. माझं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे आणि व्यक्तिमत्व घडवताना ते असं घडावं, की ते समाजासाठी सुद्धा उपयोगी पडलं पाहिजे. या महिला मुक्ती दिनाच्या निमित्ताने आपण थोडासा हा विचार बघितला, आपला विचार बाजूला ठेवून बघितला. पण हा सुद्धा कधी-कधी आवश्यक असतो आणि तो आवश्यक विचार करायलाच आपण या संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करत असतो. मग संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करताना आता आपल्या विषयाकडे वळायलाच हवं. कारण आपण काय बघितलं होतं, की मनुष्य देह कसा बनलेला आहे? सत्व, रज, तम या 3 गुणांचा किंवा सगळी सृष्टी या 3 गुणांनी विभागली गेलेली आहे. मग आता हा 3 गुणांनी विभागलेला मनुष्य त्याने निर्माण झालाय. 12 अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, "सत्व, रज, तम आहे ज्याचे अंगी, त्याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ, करावा परमार्थ अहर्निशी. सत्व रजतम आहे ज्याची अंगी, त्याच गुणे जगी वाया गेला. ज्याच्या अंगात सत्व रज तम हे तिन्ही गुण आहेत म्हणजे मनुष्याच्या अंगामध्ये ह्या तिन्ही गुण त्याच्यामध्ये आहेत. मग त्याच गुणे जगी वाया गेला म्हणजे यापैकी 2 गुणांनी तो जगात वाया गेलेला आहे. 2 गुणांनी सात्विक गुणांनी जेव्हा तमोगुणांनी जेव्हा सात्विक गुणाची आपण बघितलं काल, की सात्विक गुण असल्याची शाल पांघरली आहे, नुसतं नाटक केलंय, त्याने तो वाया गेलेला आहे.
पुढे म्हणतात ते तम म्हणजे नरकची केवळ. सगळ्या क्षुद्र आपण सांगितलं की तमगुण आहे. रज तो सबळ मायाजाळ. रजोगुण हा सगळा मायाजाळ आहे, मायेचा खेळ आहे. कोणासाठी? साधकांसाठी आहे. गृहस्थ म्हणेल, तमो या रजोगुणात राहतो म्हणून मी काहीतरी कार्य करू शकतोय आणि ते अगदी 100% खरं आहे, की रजोगुण हा कुठलातरी कार्य, उत्तम कार्य करण्यासाठी आपल्याला कामा पडतो. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. ते म्हणतात, की या सगळ्यांवर सामर्थ्य सगळ्यात मोठा जो असा आपण बघतो, की एक बैल असा घाण्याला असतो आणि मधला खांब पक्का असतो. तर हा जो खांब आहे ना, तो म्हणजे काय आहे? तर तो म्हणजे सत्वगुण आहे. आणि तो जो बैल फिरतोय ना, तो रजोगुणाचं प्रतीक आहे. आणि ते नंतर तो जे कार्य करतोय ते तमोगुणाचं प्रतीक आहे. तेल घाळत राहतो, तेल गाळतच राहतो, तेल निघतच जातं. हे फक्त तमोगुणाचं त्यातच लिप्त आहे. हे तमोगुणाचं प्रतीक आहे. पण तो जो फेऱ्या मारतो, तो रजोगुणाचं प्रतीक आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं सत्वाचं सामर्थ्य सगळ्यात मोठं आहे आणि त्यासाठी काय करायचं तुम्ही अहर्निशी परमार्थ 24/7 24 तास, 7 दिवस 24 तास तुम्ही अहर्निशी परमार्थ करावा. परमार्थ करावा. परमार्थ, परम अर्थ जो जाणतो तो परमार्थ. मग आता परम अर्थ आपल्याला पाहिलं, की हा रज, तम आणि तम, रज आणि सत्व हा क्रमविकास आहे. आपल्याला एक-एक पायरी चढायची आहे. 3 पायऱ्यांचा. मंदिराला 3 पायऱ्या असतात. बहुतांशी. फार मंदिराला मोठ्या-मोठ्या पायऱ्या असतात. पण भोवती घराला 3 पायऱ्या असतात. मंदिराला 3 पायऱ्या असतात आणि एवढ्या उंचीवर ते मंदिर असतं. मग ह्या पहिली पायरी आहे तमोगुणाची, दुसरी आहे रजोगुणाची आणि तिसरी आहे सत्वगुणाची आणि आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो. मग हा क्रमविकास आहे आपल्याला. जेव्हा आपण 4 आश्रम सांगितले. 4 आश्रमापैकी कोणता आहे? पहिला ब्रह्मचर्य आश्रम आहे, दुसरा गृहस्थाश्रम आहे, तिसरा वानप्रस्थाश्रम आहे आणि चौथा संन्यासाश्रम आहे. आता गृहस्थाश्रम हा खऱ्या अर्थाने रजोगुणांचा आहे. महागृहस्थाश्रम रजोगुणांचा आहे, तमोगुणांचा आहे आणि सत्वगुणांचाही पण आहे. मग आपल्याला ह्या गृहस्थाश्रमातच ह्या तिन्ही गोष्टी साधायच्या आहेत. तुम्ही तमोगुणी असाल, तुम्ही रजोगुणी व्हा. तुम्ही रजोगुणी असाल, तुम्ही सत्वगुणी व्हा. आणि ही आपला क्रमविकास साधून घ्या. आता काय असतं, काहीच जमलं नाही म्हणून भगवी वस्त्र घातली आणि ह्याला निघालो. काय म्हणतात संन्यासी झालो. असं म्हणून चालतं का हो? मला काहीच जमलं नाही. मग असे तर कितीतरी संन्यासी आपण बघितलेले आहे आणि आता त्यांची गती काय झाली ते पण आपण बघितलंय. केशरी वस्त्र घातली, धारण केली, कोणी पांढरं स्वच्छ वस्त्र धारण केली, स्वतःला बापू म्हणून घेतलं आणि गेले कुठे आहे आता? तुरुंगाची हवा खातात आहे. मग असं नुसतं वस्त्र धारण करून, काहीतरी भुंदूगिरी करून तुम्हाला या कर्मातून पळता येणार नाही. काही जमत नाही म्हणून भगवी वस्त्र घातली आणि मग फजिती झाली. आपल्याला जडभरताची कथा माहिती आहे. संन्यासी म्हणून राज्य सोडून दिलं भरतराजाने आणि कुठे गेलाय? तो आश्रम थाटला. आश्रमामध्ये कोण दिसले त्याला? एक हरणीचं पाडच दिसलंय. त्या हरणीचं पाडच कुठे घेतलं? त्यांनी त्याचं पालन-पोषण केलं आणि सगळं करताना तो त्यात परत गुंतत गेलाय. म्हणजे तमोगुण सोडायचा विचार केला आणि तमोगुणातच परत गेलाय. रजोगुण सोडायचा प्रयत्न केला, पण रजोगुणातच परत गेलेला आहे. हे आपल्याला टाळायचं आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा त्यांनी आश्रम थाटला, तेव्हा ते 7-8 तास स्वतः आश्रमात काम करीत असत. ते स्वतः सुद्धा आश्रमात काम करायचे आणि आश्रमात काम करताना आपले जे शिष्य आहेत त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलंय, की तुम्ही 7 ते 8 तास आश्रमाची सेवा केली पाहिजे. मग आश्रमामध्ये शाळा होत्या, बाग-बगीचा होता, तिथली सेवा होती, बाकीच्यांच्या गरिबांची सेवा होती, समाजाची सेवा होती. ही महाविद्यालय होती, शिक्षणाचं मोठं काम चालत होतं. या सगळ्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःलाही गुंतवलेलं आहे आणि शिष्यांना सुद्धा गुंतवलेलं आहे. कार्य अनेकदा आळशी आळशी माणसं काय करतात, अकर्माचं असं पांघरूण घेतात किंवा अकर्माचं तत्वज्ञान सांगतात त्याच्या मागे लागतात. अकर्म. कुठे सांगितलं, "अरे जर कर्म केलं नाही तर मला देईल हरी तो." असं करून आपल्याला ते आळस असतो शरीरामध्ये आणि त्या आळसाने हे पांघरूण घातलेलं असतं अकर्माचं. हे असं चालायचं नाही. विवेकानंदांनी आपल्या आचरणाने सांगून दिलं आहे, की कर्म टाळणं निराळं आणि कर्म गळून पडणं निराळं आहे. कर्म गळून पडले आहेत आता माझ्या हातून. काय आहे, वाल्यानी वाल्मिकी स्वतःनं सांगितलं नारदांनी तप करायला बस आणि त्या क्षणांनी तप करायला बसले. मग त्यानंतर त्यांनी कधी स्वतःच्या देहाची विचारपूस केली नाही. मला भूक लागली, मला तहान लागली, मला पाणी प्यायचं आहे, मला कुठे माझ्या शरीराची माझे सांधे चाखडून गेले. अजिबात नाही. 12 तास एकदा सांगितलं 12 वर्ष एक तप पूर्ण सांगितलं 24/7 भगवंताचं नाव.
आणि त्या ठिकाणी बसलेले आहे. सद्गुरूंची आज्ञा पाळलेली आहे आणि त्या ठिकाणी इथे कर्म गळून पडलंय. कर्म टाळलं नाही, कर्म गळून पडलंय. कर्म करता करताना लक्षात आलं सद्गुरूंनी आज्ञा दिली आणि सद्गुरूंच्या वेळेला तत्क्षणी मोक्ष मिळेल. गंगा सागराला मिळेल, तत्क्षणी मोक्ष मिळेल. सांगितलं गंगाराचा थेंबुटा सागरा मिळाला. एक थेंब जर सागराला मिळाला, त्याच क्षणी मोक्ष झाला. असं जेव्हा होतं, तेव्हा ही जी आहे, ही कर्म टाळणे आहे. कर्म टाळणे नाही, हे कर्म टळणे आहे, गळून पडणे आहे. अच्छा, आता पुष्कळांचं कसं असते, खूप इच्छा असते मनामध्ये आणि कसं आहे, ते कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे. मला खूप इच्छा आहे, की असं मला मिळावं, पण आळस तर खूप अंगात आहे. मग जाऊ दे ना, मला त्याची इच्छाच नाही म्हणून ते कर्म टाळायचं. आपण लहानपणी मुलांना सांगतो, की "कोल्ह्याला द्राक्ष आंबट." तू प्रयत्न करायला शिकायला म्हणून ही गोष्ट आपण मुलांना सांगतो. छोट्या-छोट्या मुलांच्या गोष्टी फार प्रबोधनपर असतात. त्यांना सांगताना त्यातनं काहीतरी बोधच असतो आणि हा प्रयत्न करा, प्रयत्न करा. आपण लहानपणापासून मुलांना सांगतो. आता एक छोटं तरुण साधू होता एक आणि एक दृष्टांत बघूया. तरुण साधू होता स्वामीजींकडे गेला आणि विचारलं स्वामीजी म्हणजे विवेकानंदांकडे गेला आणि विचारलं, "महाराज सांगा मला आता तरुण अगदी छान दिसतोय धडधाकट आणि तो म्हणतो, "मी ब्रह्मप्राप्तीसाठी काय करावं?" स्वामीजींनी छान उत्तर दिलं. ते म्हणे, "थोड्या वेळ खेळत जा, थोड्या वेळ भांडणं करत जा, थोड्या वेळ शक्तीची कामं करत जा, थोड्या वेळ सगळ्यांसाठी हास्यविनोद करत जा. हे सगळं तू करत जा." बाकीचे शिष्य बघत राहिले. ब्रह्मज्ञानाकडे जे गेलेले आहे किंवा त्यांची वाटचाल सुरू आहे, ते हे शिष्य बघत राहिले स्वामीजींकडे, की स्वामीजी काय सांगतात आहे. स्वामीजींनी त्यांचा तो भाव ओळखला आणि ते त्याला म्हणाले, "अरे, हा पूर्णपणे तमोगुणाचा पुतळा आहे. याला फक्त आळसच आवडतं, निद्रा आवडते. निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख म्हटलेला आहे. आळसाचं तर गुण म्हणजे तमोगुणातच त्याचा समावेश केलेला आहे. मग हा पूर्ण तमोगुणाचा मूर्तिमंत पुतळा आहे. याला पहिल्यांदा रजोगुणी होऊ द्या. याला काहीतरी कार्य करू द्या. याला काहीतरी समाज म्हणजे स्वतःसाठी तरी आधी कार्य करू द्या. एकदा तो रजोगुणी झाला, की मग त्यातून त्याला शुद्ध रजोगुण शिकवायचा. त्यातून त्याची वाटचाल सत्वगुणाकडे होऊ शकेल. शुद्ध सात्विक झाल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती होणार नाही. हे अगदी क्रम अगदी पक्का सांगितलेला आहे. आपण बघितलं बुद्ध, राम, नंतर कृष्ण हे सगळे कोण होते? पांडव होते, जनक राजा होता. हे सगळे कोण होते? सगळे राज होते, राजपुत्र होते. राज्याचं त्यांनी अवहेर केलेलं आहे. कशाने? वैराग्याने. म्हणजे वैराग्याची ही क्रमप्राप्ती त्यांना झालेली आहे. ते तमोगुणाकडून रजोगुणाकडे, रजोगुणाकडून वैराग्याकडे, आणि वैराग्यातून सत्वगुणाकडे गेलेले आहे. शुद्ध सात्विक गुणाकडे गेले आहे. आणि सगळं संपादन करून त्यांनी विरक्ती मिळवलेली आहे. असं नको की मला राज्य जाऊ दे काय करायचं राज्य? इथेच बसून राहू ना. मी इथे सुखीच आहे. एक गोष्ट सांगतात ना, एक मनुष्य झाडाखाली बसला होता. एक तिकडून मनुष्य आला आणि तो म्हणत होता त्याला, "अरे असं झाडाखाली लोळत बसलेला आहे. काहीतरी एवढं मोठं शेत आहे तुझं, काहीतरी कार्य कर." तो म्हणतो, "काय होईल त्यानी?" तो म्हणतो, "शेत पिकेल, मग त्याने काय होईल? मग धान्य मिळेल. मग त्याने काय होईल? ते विकशील. मग तुला पैसा येईल. मग त्याने काय होईल? मग तू छान मस्त कपडे घालशील. तू चांगलं-चांगलं, चांगलं-चुंगलं खाशील आहे आणि मग काय होईल? मग त्याला शांत झोप लागेल. मग मी इथे काय करतोय? मी शांतच झोपलोय." हा जो आहे ना, हा तमोगुण आहे. हे सत्वगुणाचं पांघरून घेतलेलं आहे. मी इथे शांतच झोपलेला आहे. असं जे सांगतं हे अकर्तेपणा आहे. अकर्तेपणा कोणीच केलेला नाही. यांनी सगळं संपादन केलंय. राम, कृष्ण, बुद्ध, महावीर यांनी सगळं संपादन केलं होतं आणि त्यानंतर त्याग केलेला आहे. त्यानंतर विरक्ती आलेली आहे. आत्ताचं बघायचं तर आपल्याला माहित आहे गुरुदेव रानडे अतिशय सुशिक्षित, उच्च शिक्षित होते आणि अनंतराव आठवले हे सुद्धा ज्यांना आपण आता काय म्हणतो वरदानंद भारती. त्यांची वचनं किती सुंदर वचन आणि सगळं आयुष्य पूर्ण यांनी घालवलेलं आहे. दासगणू महाराज यांचे गुरु होते आणि दासगणू महाराजांचं सगळं चरित्र यांनी अनुभवलेलं आहे. तर हे असे वरदानंद भारती हे सुद्धा उच्च विद्याविभूषित होते. बाबा बेलसरे तत्वज्ञ होते, शिक्षक होते, प्रोफेसर होते, प्राचार्य होते. उच्च शिक्षक, उच्च पदस्थ असे असूनही सद्गुरू चरणी ते लीन झाले आणि त्यांनी वैराग्याचा अंगीकार केलेला आहे, अभ्यास केला आणि सुखरूप झाले. दासगणू महाराज नेहमी एक गोष्ट सांगायचे आपल्या प्रवचनामध्ये. ते म्हणायचे, की एका कीर्तनात म्हणजे हीच गोष्ट आम्ही सुनील दादांच्या तोंडून ऐकलेली आहे. दासगणू महाराज सांगायचे आणि सुनील दादा ती गोष्ट आवर्जून आपल्या प्रवचनामध्ये सांगत होते. ते म्हणायचे, की एकदा दासगणू महाराजांच्या कीर्तनाला एक बाई आली आणि तिने सोबत एक मुलगा आणला होता. ती म्हणे सगळं कीर्तन झालं आणि महाराजांकडे आली आणि महाराज म्हणे, "हा मुलगा मला तुम्हाला अर्पण करायचा आहे, कारण याला फार देवाचा नाद आहे." मग दासगणू महाराजांनी विचारलं, "बाई तुम्हाला किती मुलं आहे?"
सांगितलं. मला 4 मुलं आहे म्हणून बाबा मोठ्या अभिमानाने सांगायला लागले. माझा एक मोठा मुलगा डॉक्टर आहे म्हणे, तो अमेरिकेत असतो. त्याची बायको पण डॉक्टर आहे. दुसरा मुलगा माझा इंजिनिअर आहे. तो मुंबईला असतो, त्याची बायको पण इंजिनिअर आहे. तिसरा माझा मुलगा नांदेडला असतो, तो वकील आहे, त्याची बायको पण वकील आहे. आणि इतकं चांगला त्यांचा संसार सुरू आहे, व्यवस्थित आहे. पण ह्या मुलाला किती शिकवलं, हा शिकलाच नाही म्हणे बाबा. म्हणून मला असं वाटतं याला देवाकडे तुमच्याकडे पाठवावं. त्यावेळेला महाराज म्हणाले, की "बाई, तुमची 3-3 मुलं आहेत. मग त्या 3 मुलं इतके कमवतात. एक तर ह्या मुलाला त्यांच्याकडे सोडा किंवा त्या 3 मुलांपैकी मला एक द्या. मग मी ह्याचा पण स्वीकार करतो. त्या 3 मुलांपैकी एक मुलगा मला अर्पण करा आणि मग ह्याचा मी पालन-पोषण करतो." बघा बरं, मी काय म्हणे पांजरपोळ टाकलेला आहे का? मला अरे, जेव्हा भगवंताकडे वळायचं असेल, तरी सुद्धा ज्ञानाने परिपूर्ण पाहिजे. आपण बघितलं की तुम्ही जर विचार निरीक्षण केलं असेल तर ह्या ज्योतिष शास्त्राकडे, योगशास्त्राकडे किंवा कोणतंही शास्त्र परिपूर्ण शिकायला सुद्धा जे उच्च विद्या विभूषित आहेत ना किंवा जे सुशिक्षित आहेत ना, तेच वळलेले आहेत. कारण पूर्ण ज्ञान पूर्ण मिळवलं आणि लक्षात आलं ह्यामध्ये काही ठेवलं नाही. हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, असं समर्थाने सांगताना एक पूर्ण समाज घालवलेला आहे. आणि हा समाज तेवढ्यासाठीच सांगितलं, की नुसतं बोलणे, प्रत्युत्तर देणे हे ज्ञान नाही. तो येणारच आहे आपला, काही ओघाने येणार आहे, तर ओघाओघात येणारच आहे सगळं. तर ती म्हणे, "तुमचे पैसे मिळवणारे जे मुलं आहे, त्यापैकी मला एक द्या. मी काही पांजळपोळ टाकलेला नाही." आणि हे जर आहे, हा आकर्तेपणा आहे, हा जर घालवायचा असेल, हा जो पलायनवाद आहे अ, याच्यातला, अध्यात्मातला, तो जर घालवायचा असेल, समर्थांनी एक स्फुट काव्य लिहिलेलं आहे आणि ते आपण आता ऐकूया. समर्थ म्हणतात, "अन्न पाहिजे देहाला, अन्न पाहिजे लेकराला, अन्न पाहिजे पोटाला, मग कष्ट करून मिळवावे, की जोगी होऊन जावे." ते म्हणतात, की हे सगळं तुम्हाला माहिती आहे, की अन्न पोटालाही पाहिजे, अन्न लेकराला पाहिजे आणि अन्न सगळ्यांना पाहिजे. मग कष्ट करून मिळवायचं, की जोगी होऊन जावं. मग तिथून पलायनवाद करावा. द्रव्य पाहिजे वस्त्राला, द्रव्य पाहिजे घराला, द्रव्य पाहिजे लग्नाला, मग कष्ट करोनी मिळवावे, की जोगी होनी जावे. आपल्याला माहिती आहे, की वस्त्र घ्यायला लागतं. आपल्या घरामध्ये सुखसोयीच्या वस्तू घ्यायच्या त्याला लागतात. मग आपल्याला लग्न करायला सुद्धा द्रव्य लागतं. मग असं करून ते कष्ट करून मिळवायचं, की जोगी होऊन जायचं. उदंड लागते घरासी, उदंड लागते प्रपंचासी, उदंड लागते स्त्रियेसी, मग कष्ट करून मिळवावे, की जोगी होऊन जावे. हा प्रापंचिक माणसाला उपदेश आहे समर्थांनी केलेला. ते म्हणतात, "अहो घर, घर, घर." स्त्रियांना विचारा, घराचं काम कधीच पूर्ण होत नाही. आज काही इथे नळाचंच काम संपलं, तर उद्या आपल्याला ते कुठेतरी पेस्ट कंट्रोलचंच काम करावं लागेल. आज पेस्ट कंट्रोलचं काम केलं, तर गच्चीचंच गळण्याचं काम करावं लागेल. गच्चीचं गळण्याचं काम संपलं, तर संडास बाथरूमच व्यवस्थित करावी लागतील. ते झालं, की बाहेरची फरशीच व्यवस्थित बसवावी लागेल. अहो, कधी नाही ते झालं, की रंगाचं काम आलेलंच आहे. या छोट्या-छोट्या दुरुस्त्या ते झालं की स्वयंपाकघरात तर रोजच काहीतरी काम असतं. आज मिक्सर खराब झालेला आहे. उद्या काय तुमचं दुसरं इन्व्हर्टरच खराब झालेला आहे. म्हणजे तुमच्या घरामधलं एकही काम पूर्ण नाही. संसार हा अपूर्ण आहे म्हणतो तो याच्यासाठीच म्हणतोय, की हा उदंड लागते घराशी. खरंच घराला किती लागतं? उदंड लागतं प्रपंचाशी. प्रपंच करायचा. आज या मुलाची उद्या फी भरली, उद्या त्याची भरायची आहे. आज या मुलाचा ड्रेस घेतला, उद्या त्याला घ्यायचा आहे. उदंड लागते स्त्रियेशी. स्त्रिया तर सारखं मागतच राहतात. आज यावेळेला मला हे घेऊन द्या बरं, यावेळेला लक्ष्मीहार करून द्या बरं, यावेळेला मला इतक्या हजाराची साडी घ्यायची आहे बरं. उदंड लागते स्त्रियेशी सगळं समर्थाने निरीक्षणातून घेतलं आहे हो. किती कमाल म्हणावी सांगा तुम्ही. मग कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे? यासाठी तुम्ही हे सगळं कष्ट करून मिळवा. जोगी होणं हा त्यातला पर्याय नाही, पलायनवाद आहे हा. समर्थांनी सांगितलेला आहे. मग सत्वगुण आणि तमगुण यांची अभिव्यक्ती एकसारखी असते. म्हणजे सत्वगुणी माणूस सुद्धा शांत बसलेला असतो, तमोगुणी माणूस सुद्धा शांत बसलेला असतो. अभिव्यक्ती एकच आहे, पण अंतरंगात वेगवेगळी आहे. सत्वगुण माणूस जेव्हा शांत होतो, तेव्हा त्यांनी कर्म करून तो शांत बसलेला असतो. आणि तमोगुणी माणूस आम्ही शांत बसलो असतो. देहरी खाटल्यावर आपण बघितलंय. सत्वगुण सिद्ध होण्यासाठी माणसाने स्वतःची कर्म व्यवस्थित जबाबदारीने पार पाडली पाहिजे. जेव्हा कर्म पार पडतात, तेव्हाच तो खरंच अर्थाने सत्वगुणाकडे वळलेला असतो. भगवंताने भगवद्गीतेत कर्माचा पुरस्कार केलाय. त्यांनी स्वतः कर्माशिवाय
त्यांचं काही अडलं होतं का? त्यांनी कुठलंच कर्म केलं नसतं. त्यांचं काही अडणार होतं? भगवंत नित्यमुक्त होते हो. भगवंताला कर्माचं गरजच नव्हती. मग त्यांनी आदर्श अर्जुनाला कर्म करायला सांगितले. मग कशासाठी? तर लोकांपुढे कर्माचा आदर्श ठेवावा म्हणून अर्जुनाला त्यांनी कर्म करायला सांगितले. आणि स्वतः मात्र कर्मसन्यासी होते. कर्मसन्यासी म्हणजे कर्म केलेही पण त्यातून अलिप्त आहे. मी त्यात काहीच केलं नाही ही त्यांची पूर्ण भावना आहे. भगवान रामकृष्णांनी स्वामी विवेकानंदांना निर्विकल्प समाधीपासून बाजूला ठेवलं. त्यांनी सांगितलं, एकदा निर्विकल्प समाधीचा त्यांनी अनुभव दिला होता त्यांना आणि मग त्यानंतर जेव्हा निर्विकल्प समाधीचा त्यांनी परत प्रयोग करायला किंवा आपल्याला लागावी म्हणून प्रयत्न करू लागले, तेव्हा त्यांनी सांगितलं, "ही तुला करायचं नाहीये. आता ही जी किल्ली आहे ना, ही माझ्या हातात आहे. ज्या वेळेला मला वाटेल, की तुला आता निर्विकल्प समाधी घेऊन माझ्याजवळ यायचं आहे, त्यावेळेस ही किल्ली मी तुला देणार आहे. तोपर्यंत तू काय कर, आत्मनो मोक्षार्थ जगत हिताय च. तू आत्माचा मोक्ष करायचंच आहे तुला, पण जगाच्या हितातून करायचं आहे. सांगितलंय, जीव सेवा कर. काय म्हणून? शिवसेवा म्हणून. शिवाची सेवा करतोय, असंच अंतरात्म्यात धरून तू जीवाची सेवा कर. गोरगरिबांची सेवा कर. समर्थांनी हिमालयात देहत्याग करण्याचा प्रयत्न केला. समर्थांनी बघितलं असे तू हिमाचल पूर्ण यात्रा केलेली आहे, तीर्थयात्रा केली आणि सगळं बघितलं प्रचंड लोकांवर झालेला अन्याय बघितलेला आहे. लोकं कसे भ्रष्ट होतात ते बघितलेलं आहे. इथलं साम्राज्य बघितलं आहे आणि सांगितलं की स्त्रियांचे फार हालअपेष्टा होतात आहे, लोकांच्या हालअपेष्टा आणि जीव कंटाळून गेला. त्यांना असं वाटलं की काय करायचं या समाजाचं काहीच होऊ शकणार नाही का? हा एक निराशेचा सूर समर्थांच्या सुद्धा मनात उमटला होता. म्हणजे सर्वसामान्यांच्या मनामध्ये निराशा निर्माण झाली, तर ते काहीही वावगं नाहीये. तर त्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी आपण ह्या ग्रंथांचा अभ्यास करतो. समर्थांना सुद्धा असं निराशा वाटायला लागली आणि हिमालयात जाऊन जीव देण्यासाठी त्यांच्या मनात विचार आला आणि कड्यावरून त्यांनी झोकून देण्यासाठी आपलं शरीर टाकलं. रामाने सावरलं. रामाने त्यांना जवळ घेतलं आणि सांगितलं, की "आता तू तर गेलाच होतास की नाही, तू मला दिलेला आहेस आता. आता हा देह माझा आहे. मग हा देह माझा आहे." तर त्यांनी काय केलंय त्यांना सांगितलं, की "आता तू हा देह माझा आहे ना, तर मग तू आता मी सांगितले त्याप्रमाणे आज्ञेप्रमाणे काम कर." धर्म संस्थापनासाठी त्यांना पुनश्च देहाबोधात राहण्याची त्यांनी आज्ञा केली. आता धर्म संस्थापना, धर्म आहेच. त्याची फक्त संस्थापना करायची आहे. मंदिर आहे, त्याचं आपण काय करायचंय, परत ते आपल्याला पुनरुज्जीवन करायचंय. परत ते थांबायचंय. अयोध्येचं मंदिर होतच, फक्त आपण त्याला ते आता परत बांधतो आहे. आपण काही वेगळं करत नाहीये, ही संस्थापना करतो आहे. मग ही संस्थापना करण्यास कशाने करायची? देहात राहून करायची आहे. मग देहात राहायचा, मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायची आहे. फक्त देहात राहायचं, आत्मबुद्धी करायची, निराशेला बाजूला टाकायचंय आणि सत्व, रज, तम गुणांचा अभ्यास यासाठीच करायचा आपल्याला. मग आता हे शिखर गाठण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर सत्वगुण होण्यासाठी या 3 पायऱ्यातून आपल्याला जावंच लागेल. कारण आत्मवंचना टाळायचा हा एकमेव मार्ग आहे. आपली आत्मवंचना केवळ यामुळेच टाळल्या जाणार आहे आणि ही टाळायची आहे म्हणून आपल्याला सत्व, रज, तम गुणांचा अभ्यास करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. हे समजून घ्यायचं म्हणजे अभ्यास करायचं, अभ्यास पेपर थोडी द्यायचा आहे आपल्याला. आपल्याला आचरणात आणून हा पेपर द्यायचा आहे. आपल्याला कुठे लिखाण करायचं नाही, कुठे काही पाहायचं नाहीये, कोणी कोणाला सांगायचं नाहीये. हे माझंच मला करायचं आहे. माझाच मी आत्मपरीक्षण करायची आहे आणि आत्मवंचना टाळायची आहे. म्हणून आपण याचा अभ्यास करणार आहे. पुढच्या शनिवारी आपण रजोगुणाचा समास अभ्यासाला घेऊया किंवा विवेचनाला घेऊया. तोपर्यंत मी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.